4/5 असेल तर cos थिटाची किंमत काढा। तर आपल्याला काय माहित आहे की sin स्क्वेअर थिटा अधिक cos स्क्वेअर थिटा बरोबर 1। मग आपल्याला sin ची किंमत दिलेली आहे, किती आहे 4/5। मग काय येईल 4/5 चा वर्ग अधिक cos स्क्वेअर थिटा बरोबर 1। मग काय करणार आहे 4/5 चा वर्ग इकडे 1 कडे पाठवून द्या। cos स्क्वेअर थिटा बरोबर 1 वजा 4 चा वर्ग किती असेल 16, 5 चा वर्ग 25। मग काय येईल cos स्क्वेअर थिटा बरोबर 25 गुणिले 1, 25 एक 25 आणि मधून 25 मधून 16 गेले, किती राहील 9/25। आता बघा 9 आणि 25 तिथं आहे cos स्क्वेअर थिटा। मग काय करायचं दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन काय मिळेल cos स्क्वेअर थिटा काय होईल cos थिटा आणि 9 कितीचा वर्गमूळ आहे 3 चा आणि 25 कितीचा आहे 5 चा। म्हणून